नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुस्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे दुसरा. तर छान रेडी झालेली आहे, मस्त साडी घातलेली आहे. तर आम्ही चाललेलो आहोत साखरपुड्याला पेक्षा घरी. हां, आईबाबांना भेटायला खूप महिने नाही, एकच महिना झालेला आहे. तर आम्ही भेटायला चाललेलो आहोत आणि समर्थ पण एक्सायटेड आहे की पिल्लू भेटण्यासाठी. सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग कंटिन्यू बघा आणि कसं जातं आणि काय रिॲक्शन इतक्या दिवसानंतर पाहिल्यानंतर आईबाबांची ते पाहायला विसरू नका. ब्लॉग पूर्ण बघा आणि आम्ही नखरे बघा आमची नवीन नवीन शिकली. ये मम्मा कशी दिसते? छान दिसते ना. काल सर कर मम्माला, काल कशी मला खूप छान केलं तिने, असं केलं वा मम्मा किती क्यूट दिसती, बोलायला लागल्या मग छान दिसला आणि मी केस बांधून टाकले कारण समर्थ माझी केसांची पूर्ण माझी केस सगळी विस्कळीत करून टाकेल ती, म्हणून मी केस बांधून घेतली. गळ्यातलं पण काढून ठेवलं. आता तिथे गेल्यानंतर जवळ आलं बघा कशी चिरती बघा माझ्यावर. तिला ते गळ्यातलं ओढायचं होतं म्हणून मग गळ्यातलं काढून ठेवलं आणि तिला स्टेअरिंगच्या तिथं बसायचं आहे. बॅड मॅनर्स आहे बाळा, असं नाही बसायचं. गाडी चालवायची होती आणि स्टेअरिंग तिला चालवायची होती. मी फिरू नको असं म्हणत स्टेअरिंग. स्टेअरिंगच्या तिथं बसायला काही नाही 5-10 मिनिटं, पण तिथं पण तिला स्टेअरिंग स्वतःच हलवायची, त्यांनी थोडी सुद्धा हलवायची नाही. आता हिने गाडी चालल्यावर आम्ही राहू का? अशी पोरगी ऐकत नाही अजिबात. बसवलं बरंच म्हणून चिडली ती माझ्यावर. चला आता निघतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. कोणीतरी खूप जास्त खुश आहे बघा. अरे बस का लई खुश. चेहरा बघा किती उजाळला आहे. अरे किती उजाळा म्हणजे पाय नाही तेव्हा कसं असतं ना, आता बघा किती जास्त उजाळला आहे हो. बघा. अरे एकदम अति फार जास्त गोरे गोरे दिसायला लागले. जास्त एवढा आनंद झालाय. ग्लो आलाय माझ्या चेहऱ्यावर. हा खूप जास्त. कुठे गेले साडीचं काय चाललंय, माझ्या पत्राचं बघा काय चाललंय. मी तिला गेले, ऊन कुठे नको गेले? लागायला म्हणून मी तिच्या अंगाला साईडला धरत होते. तिची केस घेतली आणि ती त्याचा भोबा करत बसली. कुठे 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 बोल ग. आला 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 आला. सगळ्यांनी घाबरा बर का. समोर तर घाबरवती सगळ्यांना. ऊन नको लागू म्हणून पदार्थ धरलाय आणि ती भोबा करत बसली. कशी म्हणते समोर म्हणून आपण मम्मा किती गोल दिसती. मम्माला गोड दिसते आज आहे की नाही समर्था. शामुडी झाली झोप तुझी. चांगली झोपली होती आणि आवाजाने शामूची इडली आली आता. चहा द्या ना. झाली झोपी झाली. चष्मा घातलाय. काय करतात तू? नाही हाताने थोड्या वेळाने आपण मस्का मारत होती कळलं का तुम्हाला? मस्का मारत होती मला. छान फ्रॉक घालून तुम्हाला नवीन आता आम्ही पोचलेलो आहोत लॉन्सला. आणि हा आमचा लुक, आमचा समर्थ बघा छान रेड फ्रॉक घातलाय. जास्त गरम होऊ नये म्हणून एकदम सिम्पल तिला फ्रॉक घातलेला आहे. आणि माझा असं लुक आणि आमचा असं लुक. तर चलो जाऊयात. किती गोड दिसते.
साक्षीगंध कार्यक्रम वेदशास्त्र संपन्न प्राध्यापक सोमनाथ कुलकर्णी देवागुरु आणि आपल्या सर्वांच्या साक्षी कार्यक्रम संपन्न केला सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करू. आपण पुढील काय काय झालं आमचे मित्र आप्पासाहेब ढोकणे पाटील आलंय का तिने काही ते बाळा कुठं आलं का ना आजीला आली तू हे बाळा इकडे बघ की प्रत्येक जण म्हणतात तुमची नातले भारी तुमची नातले भारी तरुणाच्या काळामध्ये शिवाजी शिंदे पाटील अशोक तत्पुरे पाटील दोन्ही पवार संजय वाघ पाटील हे कोण आहे? सुशीला तत्पुरे स्मृती समोर आदरणीय संजयजी खांगे साहेब अनिल गाडेकर मामा आहे नाही ओळखत मला तू आज पहिल्यांदा भेटली मला मामाला म्हण तुम्ही आले नाही भेटायला मला म्हण ना तुम्ही मस्त भेटला आता आजीच्या मांडीवर बसलं हे बघ, हे बघ. वाजंत्री सुपारी फुटल्यानंतर वाजवायचं आहे सांगितल्यानंतर इशारा केल्यानंतर वाजवायचं. प्रथमतः दोघांनी हात जोडायचे. श्रीमन महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कन्यकाया चिरंजीवी समृद्धी नामन्या कन्यकाया तुम्ही मुलाचे मामा तुम्ही म्हणायचंय मम भगिनीस्य पुत्रः चिरंजीव श्रीराज नामन्या पुत्रस्य दोघांनी म्हणायचं आता विवाह निश्चितीकरण निमित्तेन आद्यदिने वेदी पूजनंच ग्रंथिबंधनंच का दर ग्रंथिबंधनंच बॉटल अहम अहम गयाः स्थिरेरंगे तुष्टुवाकुत्तनो निर्वश्ये वाहिते वाहितं जदायुः स्वस्ति न इंद्रो वृद्धचिरनो आदिने वर पूजनं अहम करिष्ये तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. चला तुम्ही जे सन्माननीय आहे आप्पासाहेब नाव घ्यायचं इथं नाव उभयतांच्या वतीनं डॉक्टर तत्पुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन शांता कलिमसे कारखान्याचे सन्मान्य संचालक गणेश उर्फ गाडी पाटील किसनराव ढोबळे पाटील डॉक्टर तत्पुरे सहकारी साखर कारखाना तुम्ही त्यांना परत करून देतो उलटा करून द्यायचं डान्स करते समर्था डिंक चिका डान्स करून दाखव समर्था कपड्या मुलीच्या आईने मुली कपडे डान्स कर मुलीच्या आईने द्यायचं डिंक चिका उलटा द्या उलटा कर म्हणलं करणार नाही मुलं मुलींच्या मामाला विनंती आहे आपण मुलं मुलींना लवकर घेऊन यायचे आवडल्यानंतर उशीर झालेला आहे कार्यक्रमाला थांबा एक मिनिट नाराजी इकडे तुम्ही दोघी मागे सरका थोडस तुम्ही एकमेकाला भेटा हा घ्या असं व्यवस्थित हा तिकडे बघा आता दोघं जण यांचा फोटो हे करा तिला पाहायचं तिला काय करू राहिली ते भेटू राहिली एकमेकाला ते नवऱ्या परिवारातील 5 नावं आणि देवकर परिवारातील 5 नावं तुमच्याकडे घ्यायचे चालेल आणि मुलगा पूजेला बसल्यानंतर मुलीकडच्या सुवासिनींना सांगायचं औषणासाठी मुलीकडच्या आणि त्या काठी देवकर बहिणी एक पाय जातो वर जाणे जमत नाही मुलं मुलींना विनंती आहे उशीर फार होत चाललेला आहे कृपया आपण लवकर यावं या ठिकाणी सर्व लोक आपली वाट पाहत आहे मामा बोला या ठिकाणी मी प्रथमतः आमंत्रित करतो देवकर पाटील परिवारातील एक जोडी अनिल रामचंद्र देवकर सौभाग्यवती माधुरीताई अनिल देवकर चला पटकन वर या माधुरीताई चला वाजंत्री वाजवा थोडस वाजवा असं गेलं की मग नाचायचं
असं पाहिजे. लवकर हं. संत कवी गणपती महाराज देवस्थानचे विश्वस्त रमेश नालकर साहेब, शशिकांना पवार. रमेश नालकर साहेब आपल्याकडे पूर्वक स्वागत. ताजी मामा घे रे. कळस तांबा घेऊन बसायचे तिला लवकर. घे ना घे ना घे ना असं असं घे ना. शमू शमू येऊ येऊ येऊ. अयो मामा बोलत नाही. ताकद लावायची. मामा बोलतच नाही. बोलत नाही मामा. बोलायचं नाही. रुसली नाही नागराग मारली कशी मारल्यावर हसलं. मारा मारा मारा. हा नाटक कर दीदी. मारा मारा अजून अजून मारा मामा. घेतो मामा. काही घेतलं. पूर्णच अंधार अंधार येतोय. लाईट स्मूथ लाईट व्यवस्थित नाही त्याच्यामुळे कॅमेरा तुम्हाला सगळं काळ काळ दिसतो. मामी बहीण देऊ बहीण दे. तर आमची समर्थ उठली झोपली होती आणि आता पोचूच 2 मिनिटात. मॅडमला बसू दिलं कारण घर जवळ आले म्हणून. ती पण आत्ताच उठली. इतक्या वेळ मी तिला पूर्ण कसं तरी कंट्रोल करत आणलंय. आता तिला तिच्या पप्पांसोबतच बसायचं होतं है ना. आणि साखरपुड्याची तिथं काय झालं, अशी लाईट व्यवस्थित येत नव्हती त्याच्यामुळे सगळे असे काळे काळे येत होते. म्हणजे मागून उजेड यायचा त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये असं व्यवस्थित माणसं दिसायचीच नाही. त्यामुळे मी कसंही अँगल धरला ना तरी ते अंधार सारखं दिसायचं. लाईट्स वगैरे असलं ना व्यवस्थित नॅचरल लाईट असते की जरा बरं पडतं. पण त्या पूर्णच डेकोरेशन त्या लाईटिंग्समुळे सगळं काळं काळं दिसत होतं जास्त करून. त्यामुळे मी थोडेसेच व्हिडिओ घेतले. चला आता थकलो होतो खूप जास्त. कधी पहाटे आम्ही 4 वाजता उठलोय. त्याच्यानंतर आवरून 6-7 वाजता निघालोय. त्यामुळे प्रचंड थकलेलो आहोत. थांबण मध्ये कुठं जायचंय शमू. अरे ए काय इकडे चल. हा इकडे कुत्र पाहती. आडी कुत्र बघते ती. तिला लय भारी आता खेळायला बरं झालंय कुत्र. हा थांबा एकदा थोडं फ्रेश होतो. हा? काय नाही त्याला काय होते.
काय 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 नाही करत काय काय नाही करत. ए काळ इकडे रे इकडे चल 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 इकडे. काळे बघ ना ती कडे निघायला लागते अगं बाई हा बुबू 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 बघ बुबू. काय काय बुबू काय बुबू नाकवर करू आता ती लावती तो हात लावती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तिथे व्लॉग. हे करेन. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि नेक्स्ट व्लॉग म्हणजे नेक्स्ट पार्ट जे ह्याच्या पुढचे काय झालं ते नक्की पाहायला विसरू नका. पुढचे खूप अजून छान आहे. सासरी कसे छान दिवस गेले ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेलच. काय मज्जा केली आम्ही तिकडे. तर त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका.